नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या बड्डे स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी ठरवलं की आपण आजचा बड्डे आहे ना काहीतरी वेगळा सेलिब्रेट करूया. नेहमीच आपण आपल्या नातेवाईकांसोबत घरी किंवा हॉटेलमध्ये जाऊन असा केक वगैरे कट करतो. तर मग त्यासाठी सगळ्यात पहिले मी हे जे चॉकलेट्स आहे हे आणून फ्रीझरमध्ये ठेवले आणि त्यानंतर कढईमध्ये तेल ओतलं आणि छानपैकी एक चिवडा तयार करायला घेतला. तुम्हाला असं वाटत असेल की ही काय चिवडा वगैरे तयार करते, तर सांगते. आमच्या इथे एक अनाथाश्रम आहे आणि तिथे जाऊन मला समजलं की तिथे बऱ्यापैकी मुलं आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा थांबलेले आहेत. मग आम्ही असा निर्णय घेतला की आजचा जो बड्डे आहे तो तिथे सेलिब्रेट करायचा. म्हणून हा घरगुती पद्धतीने छान चिवडा तयार केला आहे. ॲक्च्युली आम्हाला तिथे जेवणच द्यायचं होतं, पण चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच लोकांनी तिथे ऑलरेडी जेवणासाठीच्या तारखा बुक करून ठेवल्या आहे. मग मी त्यांना विचारलं की डेली नीड्समध्ये काही तुम्हाला वस्तू आवश्यक असतील तर त्या आम्हाला सांगा. तर ते म्हणाले की मुलांचे डोक्याला लावायचे तेल आणि पावडर संपलेले आहेत तर ते तुम्ही आणू शकता. मग आम्ही ते घेऊन आलो आणि आता ऐन वेळी जाण्याच्या वेळेला माझं कानातलं तुटलं होतं. मग ते माझ्या हस्बंडनी मला नीट करून दिलं आणि आता जाण्यासाठी मी रेडी झाली आहे. आमचा केक घेऊन आम्ही निघालोय. चला मावशी. तर अशा पद्धतीने सर्व तयारी करून आम्ही फायनली येथे आता पोहोचलो आहोत. मग आता आत गेल्यानंतर सर्वप्रथम मी त्या मुलांची मस्तपैकी एक प्रार्थना घातली आणि प्रार्थनेने आपल्या या छोट्याशा गेट टुगेदरला सुरुवात केली. मग सगळ्यांशी ओळख करून घेतली आणि माझीही त्यांना थोडक्यात ओळख करून दिली. आणि त्यानंतर सगळ्यांच्या इच्छेने काय आपण नेमकं करायचं असं आम्ही ठरवलं. काय काय जमो जोरात इच्छा कोणाची कोणाची आहे? सगळ्यांची चला कोणतं गाणं आवडतं तुम्हाला? मग सर्वानुमते डान्स करायचं ठरलं आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यावर काही बेसिक स्टेप्स शिकायचं आम्ही ठरवलं. डान्स, मजा, मस्ती, गप्पा गोष्टी केल्यानंतर छानपैकी मी आणलेलं चॉकलेट्स आणि चिवड्यावर आम्ही सर्वांनी मिळून ताव मारला आणि अशा पद्धतीने आजचा दिवस हा खरंच सार्थकी लागला असं समाधान माझ्या मनाला वाटलं. आणि त्यानंतर ज्या डेली नीड्सच्या वस्तू होत्या त्या आम्ही सरांकडे सुपूर्द केल्या आणि छानपैकी माझं केक कटिंग झाल्यानंतर मला ह्या मुलांनी छोटंसं एक गिफ्ट कार्ड दिलं. तर दॅट्स इट. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.